नवी मुंबई के यूबीटी गट के नेताओं ने शिवसेना में किया पक्ष प्रवेश। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाटा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या घर वापसीच्या कार्यक्रमाकरता उपस्थित उपनेते विजय नाटा साहेब, जिल्हा प्रमुख श्री विजय चौगुले, किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, ममित चौगुले, महिला आघाडीच्या दमयंती आचरे, शीतल कचरे, सरोज पाटील, नंदा काटे, रामाशेठ वाघमारे, कमलेश वर्मा, राजू पाटील, सुरेश भिलारे, ज्ञानेश्वर सुतार, रामदास पवार, महेश कुलकर्णी, सुरेश सकपाळ, रामचंद्र पाटील, साईनाथ वाघमारे आणि सर्व उपस्थित पदाधिकारी आणि आज पुन्हा एकदा आपल्या स्वघरात खऱ्या अर्थाने ज्या शिवसेनेमध्ये आम्ही सामील झालो, आज जी प्रवेश करणारी मंडळी आहे, मी विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यापासून या नवी मुंबईत येतो, त्यामुळे सगळेजण माझ्या परिचयाचे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि कुठेतरी रस्ता चुकला होता आणि तो चुकलेला रस्ता हा चुकीचा आहे हे माहिती पडल्यानंतर तात्काळ पुन्हा आपल्या घरात येणारे माझे मित्र श्री विजय माने, दिलीप घोडेकर, मिलिंद सूर्यराव, संजय भोसले, मनोहर जोशी, श्री भूषण कासारे हे वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल। तुमचं प्रथम मी या खऱ्या शिवसेने, बाळासाहेबांच्या शिवसेनेत, ज्या शिवसेनेचं काम हिंदुत्ववादी विचारसरणीची शिवसेना म्हणून आपण लहानपणापासून सुरू केलं होतं, त्या शिवसेनेमध्ये तुम्ही पुन्हा आल्याबद्दल मी प्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। विजय, दिलीप घोडेकर, आता यांना पुन्हा शिवसेना म्हणजे काय हे सांगण्याची काही गरज नाहीये, कारण नवी मुंबई म्हटलं की आधी विजय चौगुले, नाटा साहेब, त्याच्यानंतर विजय माने, दिलीप घोडेकर, ही सर्व मंडळींची नावं आपोआप येतात। ज्यावेळी एखाद्या बेलापूरमध्ये काम असायचं तेव्हा आमचा पहिला फोन विजय मानेला जायचा, ऐरोलीत काम असलं की चौगुले साहेबांना जायचा। त्याच्यामुळे शिवसेना आणि ही सर्व मंडळी ही काही वेगळी होऊ शकत नाही। ज्यावेळी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व कुठेतरी मारलं जात होतं, हिंदुत्वावरती डोळेझाक केली जात होती आणि खुर्ची करता कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळसणीला जेव्हा ही मंडळी जाऊन बसली होती, तेव्हा शिंदे साहेबांनी जेव्हा भूमिका घेतली त्यावेळी आपण सर्व मंडळी शिंदे साहेबांच्या पाठीमागे आला, शिंदे साहेबांच्या पाठी उभे राहिला। नाटा साहेब असतील, विजय चौगुले साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आज शिंदे साहेबांनी जो बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेतला होता तो तुम्ही हातात घेतल्याबद्दल मी प्रथम तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आपण शिवसैनिक म्हणून जे शिवसेनेचं तत्व जे होतं त्याला आपण जाणलेलं आहात। या ठिकाणचे अनुभव फार वेगळे नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आता उद्या जेव्हा वर्तमानपत्रात बातमी येते तेव्हा हेच म्हटलं जाईल, गद्दार गेले, त्यांच्या मागे कोणी नव्हतं, त्यांची किंमतच नव्हती। पण मला आठवतंय की शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर ज्यावेळी ठाण्यात गटाराचं तरी उद्घाटन असेल, कारण ठाण्यात कोण यांच्याबरोबर राहिलेलं नाहीये, गटाराचं तरी उद्घाटन असेल, घरचा कार्यक्रम असेल तरी विजय माने आम्हाला दिसायचं त्या व्हिडिओ मध्ये, बरोबर ना विजय? आणि मग
विजयाला मी फोन करायचो, अरे विजय काय कोणाच्या मागे उभा आहेस, कुठेही काही असू द्या, ही एवढी जी काही मंडळी आहे त्याची अर्धी मंडळी पण पूर्ण जिल्हा म्हणून जर त्यांनी बघितला उभाटाचा तर पूर्ण जिल्ह्यात त्याच्या अर्धी मंडळी सुद्धा नसतात. ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला अनुभव आहे. ठाण्याच्या वाऱ्या फेऱ्या तुमच्याकडे वाचणार आहे, पण छोट्या मोठ्या कार्यक्रमांना सगळीकडे 100 फोन करायचे, मग एक एक माणूस असला तरी 100 माणसं असायची. ही यांच्यावरती वेळ आलेली आहे. आणि गद्दार कोण म्हणणार तुम्हाला, तर त्यांचे ते जिल्हा प्रमुख तुमचे कोणते विठ्ठल मोरे. आता तुम्ही सांगा, आपण शिवसेना म्हणून मी जवळजवळ 20 वर्ष 20 आणि त्याच्या आधीची विद्यार्थी सेना पण 25-30 वर्षापासून या ठिकाणी आहे. आता हे गद्दारी कोणी त्यांनी किती वेळा केली होती गद्दारी, किती वेळा विरोधकांच्या अडचणीला जाऊन बसले होते हे तुम्हाला माहिती आहे. आणि शिवसेनेत असताना कोणाची चाकरी करायची, कुठल्या पक्षाची चाकरी करायची, कुठल्या नेत्याची चाकरी करायची, कुठे कोणाची चमचेगिरी करायची हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना गद्दार बनण्याचा काही अधिकार नाही. आणि दुसरं ते आमच्या ठाण्यावरून इकडे आलेले नाटासाहेबांनी सांगितलं, कोणाच्या कार्यकर्त्याच्या बर्थडेला जरी यायचं असेल तरी बुके सुद्धा तुमच्याच लोकांचा असायचा. बुके सुद्धा त्यांनी कधी आणलेला नाही. कधी आणलेलं का सांगा, तुम्हाला फोन केला असेल 4 आणि बुके तयार ठेव. हा आमचा अनुभव तुमचा पण तोच असेल. हा ते ठीक आहे, खाल्लेलं कधी खायचं नसतं, खाल्लेलं खायला दिले. नाट्यसाहेबांनी सांगितलं कार्यक्रम यांनीच करायचे आणि ह्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार आहे का. या ठिकाणी समोर ज्वलंत उदाहरण आहे. माननीय विजय चौगुले साहेब यांना खासदारकीची ज्यावेळी उमेदवारी दिली होती तेव्हा खऱ्या अर्थाने शिवसेनेत ठाण्यामध्ये जर गद्दारी कोणी केली होती तर राजेंद्र विचारे यांनी मंडळींनी केली होती. विरोधकांशी गपचूप मीटिंग घेऊन कुठल्या हॉटेलमध्ये मीटिंग घेतलं तर त्या सुद्धा मी सांगेन त्यांच्या बरोबर कोण होतं जे आता त्यांच्या बरोबर आहेत ना. त्या बैठका घेऊन विजय चौगुले यांना ठाण्यातनं कसं पाडायचं हे काम करणारे खासदार आहेत. या उलट आपल्यावरती अशा पद्धतीने वागलेला असताना सुद्धा त्यांच्या निवडणुकीत स्वतःचं तन मन धन हे वापरून त्यांना निवडून आणण्याकरता अहोरात्र कष्ट करणारे खुद्दार विजय चौगुले या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना गद्दार म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही. कोण नाही हो त्यांच्या मागे. आता तुम्हाला सांगितलंय जानेवारी पर्यंत आम्ही सगळं मोकळं करू, पण त्या जिल्हा प्रमुखाला घेऊ नका, कारण त्यांना ती सवय नाहीये प्रामाणिक राहण्याचं. आपण पाहिलं त्यांना, आपण ती लहानपणापासून त्यांना पाहतोय. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त चौगुले साहेब बाकीचे काय असतील त्या सगळ्यांना तुम्ही घ्या, पण त्यांना काही घेऊ नका. या ठिकाणी आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून जमलेले आहात. शिंदे साहेबांची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या जोडीला आता अजितदादा जे आहेत रात्रंदिवस कष्ट घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. जे काही भलं आहे, जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल यासाठी काम करत आहेत. आता ते सर्वजण काम करत असताना फक्त एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद, देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद, अजितदादा जिंदाबाद बोलून चालणार नाही. आता या तिघांनी मिळून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना एक शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रातील 48च्या 48 जागा आम्ही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जो अजितदादा गट आहे आम्ही निवडून आणणार असा मोठा शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, प्रत्येक शिवसैनिकाची आहे, इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. आता मला बऱ्याच जणांपासून फोन येत असतात एक संपर्क प्रमुख म्हणून, नक्की काय होणार आहे, ही सीट आपल्याला आहे का, हे आपण लढणार का, उमेदवार कोण. इकडे तर लोक फ्लेक्स लावायला सुरुवात केलेली आहे. मी त्यांना नेहमी सांगतो की या ठाणे लोकसभा मध्ये उमेदवार खासदार आपलाच असणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी खासदारच नाही म्हणत, मी महापौर सुद्धा आपलाच होणार आणि आमदार सुद्धा आपलाच होणार हे ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. आता पत्रकार मंडळी या ठिकाणी आहे, धसा मान करू नका, हे सगळे आपले होणार
म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आमची युती आहे. त्या युतीचा जो कोणी उमेदवार असेल तो आम्ही आमचाच समजणार आहे. आपला उमेदवार म्हणून आम्ही काम करणार आहोत. शिवसैनिकांना माझा या ठिकाणी आव्हान आहे, आपल्याला एक कार्यक्रम दिलेला आहे. तुम्हाला प्रत्येक यादीवरती जी काही मतदार यादी आहे त्या मतदार यादीवर प्रत्येकाने काम करायचं. 10 शिवदूतांची नेमणूक करायची आहे. त्या लोकांपर्यंत संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला जो काही आम्ही कार्यक्रम देणार आहोत तो लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. तर आणि तरच शिंदे साहेबांनी जो नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला तो शब्द आहे तो पूर्ण होणार आहे. आणि तर आणि तरच या ठाणेच्या लोकसभेवर शिवसेनेचा खासदार निवडून येणार आहे. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचा खासदार निवडून येणार आहे. आणि तुम्ही हे सर्वजण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण तुम्ही नवी मुंबईतले शिवसैनिक आहात आणि नवी मुंबईतला शिवसैनिक असा तसा तयार झालेला नाहीये, तावून सुलाखून तयार झालेला आहे. प्रचंड कष्ट आणि संघर्ष करून हा नवी मुंबईतला शिवसैनिक तयार झालाय. आमचं ठीक होतं, आम्हाला मदती करता त्यावेळी दिघे साहेब होते, शिंदे साहेब होते, हे आमच्या मदतीला धावून येत होते. परंतु तुम्ही तुमच्या अस्तित्वाची लढाई, अस्तित्वाचा संघर्ष तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवावर केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला या शिवसैनिकांना सलाम आणि तुम्हाला मी सॅल्यूट या ठिकाणी करतो, कारण तुम्ही कष्ट सहन केलेले आहे. मला माहिती आहे पूर्वीचे तुमचे दिवस, शिवसेनेची शाखा जरी बांधायची, झेंडा जरी लावायचा तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विरोध केला जात होता. परंतु आता विरोधाचे दिवस संपलेले आहे. आता आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. एकत्र गुण्या गोविंदाने आपण वागणार आहोत. समोरचा माणूस कसाही वागू द्या, तिकडे लक्ष देऊ नका. आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी जो तत्व दिलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन आपल्याला करायचं आहे. आणि त्यानुसार येणारी लोकसभा कुठल्याही परिस्थितीत प्रचंड बहुमताने उभाटाला काही शिल्लकच मतं ठेवायची नाही, अशा पद्धतीने आपण काम करू. आणि या लोकसभेवरती पुन्हा एकदा महाराष्ट्रातून 48 जागा या शिवसेना आणि भाजपा राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या निवडून देऊ, हा संकल्प या ठिकाणी करूया. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आणि आलेल्या सर्व नवीन आमच्या भावंडांचे पुन्हा या ठिकाणी एकदा स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.